राज्यभरातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत आणि कारागृहामध्ये एकूण 80% हे कच्चे कैदी ठाणे तर येरवडा कारागृहामध्ये आहेत। सर्वाधिक कच्चे कैदी हे आहेत आणि कच्च्या कैद्यांमुळे शासनावर आर्थिक भार पडत असल्याची बाब समोर आलेली आहे। राज्यभरातील कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये तब्बल एकूण 80% हे कच्चे कैदी आहेत। या कच्च्या कैद्यांविरोधामधले खटले हे विविध न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत। उर्वरित 21% जे कैदी आहेत ते गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्यामुळे शिक्षा भोगत आहेत। ठाणे आणि येरवडा कारागृहामध्ये सर्वाधिक कच्चे कैदी असल्याची बाब समोर आलेली आहे। कच्च्या कैद्यांच्या मोठ्या संख्येमुळे शासनावर आर्थिक भार वाढत आहे। तर नेमकी काय परिस्थिती आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यभरामध्ये 60 कारागृह आहेत। त्यामध्ये तब्बल 40,900च्या वर हे कैदी आहेत। न्यायालयाने शिक्षा सुनावलेले 7,700 कैदी आहेत, ज्यामध्ये 7,070 हे पुरुष तर 245 महिला आहेत। 33,300 वर कच्चे कैदी आहेत तर 31,700 पुरुष आणि 1,342 महिलांचा यात समावेश आहे। आपण पाहतोय की न्यायालयाने सुनावलेली जी शिक्षा आहे त्यानुसार 7,700 कैदी आहेत। सध्याची ही कारागृहांची स्थिती महाराष्ट्रातली आहे, ज्यामध्ये 7,070 हे पुरुष आहेत तर 245 या महिला कैदी आहेत। 33,300च्या वर हे कच्चे कैदी आहेत कारागृहामध्ये, ज्यामध्ये 31,700 पुरुष कैदी तर 1,342 महिला कैदी आहेत।